येड लागला का रे? अंगावर चढवतो का गाडी? कळत नाही? दिसत नाही का तू? बबलू शेठ, तुम्ही अंगावर गाडी घालत होता, मला मारणार होता ऍक्सिडेंटमध्ये. सुपारी दिली का हो माझ्या भावांनी? मला मारायची. दादा, अरे काय करून ठेवलंयस? बघतोयस ना काय अवस्था झाली माझी. आईने दिलेली शिक्षा बघतोय रे मी. आईने दिलेली बघायलाच पाहिजे. अजून एक शिक्षा बघायची आहे. बँकेतून पैसे काढलेस ना? 8 लाख रुपये. चुबडू बबडू बबडू. कसं कळलं तुला? दादा तुला सारंग दादा, नील दादा तुला शोधतायत. त्यांना पण कळलंय. हो. चल चल पटकन, त्यांना माझी आठवण आली आहे. अरे देवा, उलटा बसता होता. पटकन बस, तुझी गाडी आहे. बस बस. चल चल, आता थांबू नकोस अजिबात. चल. माझे भाऊ मला शोधतायत का रे? हो. आले नाहीत पण ते. तुला पाठवलं, पण तू परका आहेस तरी मला शोधायला आलास. आय लव्ह यू बबलू शेठ. हा, मी परकच आहे मी. पण तुझं नातं असून तू स्वतःला परक करून घेतलंयस. बबलू शेठ, काय डायलॉग आहे. जिंकलत तुम्ही, जिंकलत. मला नाही जिंकलत, खरंच सांगतो. तुम्ही ना एखादी मालिका लिहायला घ्या आणि सिरियसली लिहा. आपोआप कॉमेडी होईल. नीलला ना तुम्ही स्पॉट म्हणून ठेवा आणि सारंगला तू हिरो बनव. काय झालं? इतका रेस्टलेस कायस? काही नाही. काही नाही म्हणजे? रेस्टलेस दिसतोयस म्हणून विचारते, काय झालं? ऐश्वर्या, तुला कधीपासून माझी एवढी काळजी वाटायला लागली? राजकुमार दादाविषयी माहिती काढतोयस ना तू? ऑफिस मधून कळलं मला. परत दादाने काही घोळ घालून ठेवलाय का पैशांचा? ऍक्च्युली हे तू मला सांगायला हवंस की राजकुमार दादा कुठे आहे, त्यांनी पैसे कुठे ठेवलेत ना, हे तू सांग मला. ए हॅलो, माझा काय संबंध? मला जो लास्ट भेटलेला ना तो तेवढंच, त्यानंतर मला भेटलेला नाहीये. माझ्यावर ऑर नाही हा घ्यायचा नील. आळ समजेल ते. बबलू बोल. राजकुमार दादा सापडलाय. 100 वर्ष जगणार हा माणूस.